नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता श्वेताने दिलेली आनंदाची बातमी पाहून इथे जीवा आणि नंदिनी तर खूप खुश होतात आणि श्वेता इतकी खुश असते की आनंदानेच ती जीवाला मिठी मारणार, परंतु त्यावेळी जीवा तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन, खरंच तुझं अगदी खूप खूप अभिनंदन. तर त्यानंतर जीवा खरी मिठी जिला मारायला हवी त्याच व्यक्तीला मिठी मारत अगदी आनंदाने तिचं अभिनंदन करतो, ती म्हणजे नंदिनी. जीवा नंदिनीला मिठी मारत म्हणतो, चकाचक बाई, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर त्यावेळी नंदिनीसुद्धा खूप खुश होते आणि नंदिनी ही जीवाच्या मिठीत असते. तेव्हा मात्र आर्याचा जळफळाट होत असतो. आर्याला खूप राग येत असतो आणि हे सगळं काही दृश्य नंदिनी पाहते. तर त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, खरंच किती आनंदाची बातमी आहे ना, म्हणजे आपल्यासाठी हा तर सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे. तर नंदिनी म्हणते, हो ना, मग यासाठी पार्टी तर व्हायलाच हवी. असं म्हणत आता नंदिनी आता आर्याला सुद्धा मिठी मारते आणि म्हणते, आर्या, खरंच तुझंही खूप खूप अभिनंदन. आणि हो, तुला भेळ आवडते ना, मग आज तर आपण भेळचीच पार्टी करू. चल, आज जीवा स्टाईल भेळ होणार आहे. तुला माहिती आहे का, जीवा चाट खूप छान बनवतात. तर जीवा म्हणतो, हो, ते तर आपलं स्पेशल आहे. तुला आठवते का नंदिनी? नंदिनी म्हणते, हो ना, ज्यावेळी आमच्या आनंद निवासमध्ये गेस्ट आले होते त्यावेळी यांनी तर पाणीपुरीचा ठेला लावला होता. आता हे ऐकताच आर्याला हसू येतं. तर जीवा म्हणतो, नुसता ठेला लावला नव्हता, तुला आठवतंय ना सगळं काही? तर नंदिनी म्हणते, हो. जीवा म्हणतो, त्यावेळी तू रुसली होतीस, जास्त नाही पण थोडा का होईना मी तुझा रुसवा घालवला होता. नंदिनी म्हणते, हो, सगळं आठवतंय. नंदिनीला ते सगळे क्षण आठवत असतात. जीवा म्हणतो, आणि त्यावेळी मी तुझ्यासाठी एक छान कविता बनवली होती, आठवते ना? नंदिनी म्हणते, हो, आठवते ती. तर त्यावेळी दोघंही खूप रोमॅन्टिक झालेले असतात आणि हे पाहून मात्र आर्या खूप चिडलेली असते. आर्या त्यांना आवाज देत म्हणते, ओ हॅलो, काय चाललंय तुमचं? कुठेही सुरू होता ना, पार्किंग, हॉस्पिटल, कुठेही चालू व्हायचं असतं तुम्हाला. तर त्यावेळी जीवा म्हणतो, हो, आम्ही आमचं प्रेम कुठेही व्यक्त करू शकतो. तर त्यानंतर आता मानिनीताई नंदिनीला आवाज देतात. तर नंदिनी म्हणते, हो, आले. नंदिनी आता आपल्या हातातील फाईल आर्याच्या हातात देते आणि म्हणते, मी आलेच हा. तर त्यावेळी जीवा म्हणतो, तू कुठे एकटी निघाली आहेस? मी सुद्धा येतो ना, चल आपण दोघेही जाऊ. तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते, काय झालं? तू थांब ना माझ्यासोबत, आपण दोघांनी गप्पा मारूयात. तर जीवा म्हणतो, गप्पा तर होतच राहतील, मी आलोच थोड्या वेळात. तर त्यावेळी आर्या जीवाला प्रश्न करत म्हणते की तू पळतोयस का माझ्यापासून? तर त्यावेळी जीवा म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे. तर मानिनीताई पुन्हा एकदा आवाज देतात. तर जीवा म्हणतो, आलोच आम्ही. असं म्हणत जीवा आणि नंदिनी निघालेले असतात. तर त्यावेळी नंदिनी आर्याला म्हणते, आर्या, तू बस, आराम कर, मी येतेच. असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते. परंतु जीवा तिथून निघून गेला हे आर्याला अजिबातच आवडलेलं नसतं. तिला खूप वाईट वाटतं आणि आर्या काहीतरी विचार करते आणि खुश होते. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला आवाज देत म्हणतो, चल पटकन. तर त्यावेळी नंदिनी जिना उतरते. तर जीवा तिचा हात हातात घेतो. आता दोघांचेही असे हातात हात धरणं आणि प्रेम व्यक्त करणं हे मात्र आर्याला अजिबात आवडत नसतं. हे सगळं दृश्य आर्या पाहते, पण तिचा चांगलाच चळफळाट होत असतो. आता आर्या या दोघांकडे रागाने पाहत असते, कारण नंदिनीचं जीवाच्या अवतीभोवती असणं आर्याला अजिबातच आवडत नसतं. तर जीवा आता नंदिनीच्या हातावर किस करतो आणि हे दृश्य आर्या ज्यावेळी पाहते त्यावेळी तिला खूप वाईट वाटतं. आता जीवाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आर्या आता जिन्यावरून पडण्याचं नाटक करते आणि मोठ्यानेच आई ग असं ओरडते. आणि त्यावेळी जीवा धावत पळत पुढे जातो आणि आर्याचा हात हातात घेत तिला वाचवतो. नंदिनी सुद्धा घाबरते, तीही आर्याचा हात पकडते आणि जीवा आणि नंदिनी दोघंही आर्याला आधार देतात. तर त्यानंतर आर्याला ते सावकाशपणे खाली घेऊन येतात. मानिनीताई आर्याची काळजी करत म्हणतात, आर्या, तू ठीक आहेस ना? तू बस बाळा. असं म्हणत आर्याला शांत बसवतात आणि म्हणू लागतात, आर्या बाळा, अगं अशी धावपळ नाही करायची, तू प्रेग्नेंट आहेस हे विसरली आहेस का तू? अगं प्रेग्नेंट असताना प्रत्येक पाऊल हे जपूनच टाकायला हवं. तुला माहीत आहे का, आमच्या नंदिनीचा सुद्धा अपघात झाला होता. त्यावेळी तर आम्ही खूप घाबरून गेलो होतो, परंतु आमचं नशीब की नंदिनी आणि तिचं बाळ अगदी सुखरूप आहे. अगं प्रेग्नेंट असताना आपण बाळाची आणि स्वतःची काळजी घ्यायला हवी. खरं तर तू आता घाबरवलं होतंस हा, असं करू नकोस ग.
बाळा स्वतःची काळजी घे. तर त्यावेळी आर्या मानिनीताईंना मिठी मारते. मानिनीताई म्हणतात अगं. तर त्यानंतर मानिनीताई आर्याला म्हणतात आर्या हे बघ, माझ्यासाठी जशी नंदिनी काव्य आहेत तशीच तू सुद्धा आहेस, त्यामुळे काळजी करू नकोस. नाही म्हणजे इथून पुढे तुझ्या बाळाची तुझ्या प्रेग्नेन्सीची काळजी मी घेणार, कळलं? आता हे ऐकून आर्या खूप खुश होते. तर आर्या मानिनीताईंना म्हणते म्हणूनच मी तुमच्यासाठी एक खास गोष्ट आणली आहे दाखवायला. मानिनीताई म्हणतात माझ्यासाठी? तर आर्या म्हणते हो तुमच्यासाठी. असं म्हणत आर्या आपल्या बॅगमधील सोनोग्राफीचे रिपोर्ट आता मानिनीताईंच्या हातात देते आणि हे म्हणू लागते हे आहेत माझ्या सोनोग्राफीचे पहिले रिपोर्ट. आता मात्र जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. दोघंही घाबरतात. तर मानिनीताई रिपोर्ट पाहून खूप खुश होतात आणि म्हणू लागतात अगं बाई किती गोड. आर्या तुलाही खरंच खूप आनंद झाला असेल ना? तर आर्या म्हणते हो. इथे मात्र जीवा आणि नंदिनी घाबरून गेलेले असतात. तर मानिनीताई आर्याला म्हणतात थँक्यू आर्या. खरं तर आम्हा मोठ्यांना काय हवं असतं, तुम्ही मुलांनी तुमचा आनंद तुमचं दुःख तुमच्या आयुष्यातले सगळ्यात अनमोल क्षण हे आमच्याशी शेअर करावेत, इतकंच. आर्या खरंच अगदी मनापासून सांगते, खरंच खूप मस्त वाटलं, थँक्यू. तर त्यावेळी आर्या मानिनीताईंना म्हणते थँक्यू आई असं म्हणत त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाते. तर त्यावेळी आर्याला मानिनीताई थांबवतात आणि म्हणू लागतात वाकायचं नाही, आता तू प्रेग्नेंट आहेस हे विसरू नकोस. आता प्रत्येक गोष्टीची आठवण करून द्यायला हवी का? असं म्हणत मानिनीताई आर्याची खूप छान पद्धतीने काळजी घेत असतात. त्यावेळी मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर मानिनीताई म्हणतात तुम्ही बसा, मी तुम्हा सगळ्यांसाठी चहा बनवून घेऊन येते. तर आर्या म्हणते नाही नको, मी बनवते ना आई, मी खरंच खूप छान चहा बनवते, तुम्ही बसा, तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी सुद्धा चहा घेऊन येते. आई मी तर घरचीच आहे, पाहुणी नाहीये, तुम्ही बसा मी आलेच. असं म्हणत आर्या किचन रूमच्या दिशेने निघून जाते. तर मानिनीताई म्हणतात चहा आणि साखर कुठे ठेवली हे कुठे माहिती आहे हिला? असं म्हणत आता मानिनीताई तिच्या मागे मागे किचन रूममध्ये निघून जातात. तर इकडे जीवा आणि नंदिनी घाबरून गेलेले असतात. तर नंदिनी जीवाला म्हणते हे सगळं काही काय करते आर्या? तर जीवा म्हणतो तू शांत हो. आनंदाच्या भरात तिला ही रिपोर्ट आईला दाखवावेसे वाटले असतील, तू काही काळजी करू नकोस, आपण नंतर बोलूयात. असं म्हणत आता जीवा नंदिनीला शांत करतो. परंतु आर्याचं हे वागणं नंदिनीला मात्र अजिबातच आवडलेलं नसतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं रम्या धावत पडत रूममध्ये येते आणि वसुआत्यांना आवाज देत म्हणते आई विचार कर, आपल्या स्वयंपाकघरात आपल्या किचनमध्ये आर्या चहा बनवते. तर ते ऐकून वसुआत्या म्हणतात काय? मानिनी कुठे आहे? तिचे काय हात मोडले आहेत का? तर रम्या म्हणते मामीचं सोड, नंदिनी ती सुद्धा ठोंब्यासारखी उभी आहे आणि आर्या आपल्या किचनमध्ये चहा बनवतीये. आता हे सगळं ऐकल्यानंतर वसुआत्या म्हणतात एक मिनिट रम्या, तुला नक्की काय म्हणायचं आहे आणि हा सगळा काय प्रकार आहे? तर त्यावेळी रम्या म्हणते तेच तर, मला असं वाटतंय की आर्या नक्कीच काहीतरी झोल करणार आहे. वसुआत्या म्हणतात म्हणजे नक्की काय म्हणायचंय रम्या तुला? रम्या म्हणते कसं सांगू? असं म्हणत आता रम्या वसुआत्यांना सगळं सांगत म्हणते आता मला सांग, ती खूप दिवस येते आपल्याकडे बरोबर की नाही? तर वसुआत्या म्हणतात हो, नेहमी ती आपल्या घरी येते. तर रम्या म्हणते तेच तर, ती ज्या वेळी आपल्या घरी येते त्यावेळी ती मामीच्या मागे पुढे करत असते. आणि हो, ज्यावेळी ती सुरुवातीला इथे आली होती त्यावेळी ती काय म्हणायची मामीला? ओ काकू असा आवाज देत ती मामीला हाक मारायची, तसं ती बोलायची. परंतु आता हीच गाडी अहो आई इथपर्यंत घसरली आहे. एवढंच काय, जेव्हा जेव्हा ती घरी येते त्यावेळी ती सर्वप्रथम आधी मामीला नमस्कार करते, मामीच्या पाया पडण्याचा प्रयत्न करते. तर वसुआत्या रम्याला म्हणतात की हे सगळं काही का करत असेल ती? तर त्यावेळी रम्या वसुआत्यांना म्हणते खरंच सांगू? तर वसुआत्या म्हणतात सांग ना. रम्या म्हणते खरंच? वसुआत्या म्हणतात रम्या. तर रम्या म्हणते हो सांगते. असं म्हणत रम्या आता वसुआत्यांना म्हणते टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाजते. तर त्यावेळी वसुआत्या म्हणतात ठोक्यात. तर रम्या म्हणते नाही, इथे वेगळं आहे, इथे असं आहे धडधड वाढते पोटात. तर त्यावेळी वसुआत्यांना मात्र काहीच कळत नाही. वसुआत्या रम्याला म्हणतात तुझं काही बोलणं मला कळालं नाही या, त्यामुळे मला नीट सांग. तर रम्या म्हणते आई धडधड वाढते जीवात. तर त्यावेळी मात्र वसुआत्यांना धक्काच बसतो. वसुआत्या म्हणतात काय अगं बाई, म्हणजे जीवा आणि आर्या? तर रम्या म्हणते एक्झॅक्टली, मला तुला हेच सांगायचं आहे.
वसू आत्या म्हणतात, हे सगळं काही रम्या तू खरं सांगतेस? रम्या म्हणते, म्हणजे जीवाच्या बाजूने आहे की नाही माहीत नाही, परंतु आर्याच्या बाजूने मात्र 100% आहे. कारण बघितल्यावर असं सगळं काही कळतंय, ते लपून राहत नाहीये. तर वसू आत्या म्हणतात, पण हे सगळं काही कसं शक्य आहे? ती तर परवा आपल्या घरी तिचा बॉयफ्रेंड घेऊन आली होती ना? तर रम्या वसू आत्यांना म्हणते, आई, एकदा का माणूस जुगाड करायला लागला की खरं खोटं चूक बरोबर असं काही असतं का? आई, मी तुला सांगते, ती आर्या काही सरळ मुलगी नाही. तर वसू आत्या म्हणतात, मग आता? तर रम्या म्हणते, मग आता अंक दुसरा. वसू आत्या म्हणतात, म्हणजे? तर रम्या म्हणते, कळेल, सगळं काही कळेल. आई, आता आपल्याला त्या आर्याशी मैत्री करावी लागेल. आता हे रम्याचं बोलणं ऐकून वसू आत्या म्हणतात, डोंबल तुझं, ती आर्या आणि आपल्याशी मैत्री करणार शक्यच नाही. रम्या म्हणते, पण हे शक्य करावं लागेल आई, तरच आपल्याला कळेल ना की आर्याच्या मनात नक्की काय सुरू आहे, आर्या असं का वागतेय. आणि नाही कळालं तर वसू आत्या म्हणतात, तर आपण त्याच आर्याला नंदिनीच्या विरुद्ध उभं करायचं आहे. तर रम्या आणि वसू आत्यांनी एक मोठी खेळी खेळायची ठरवलेली असते. दोघेही खूप खुश होतात. तर वसू आत्या म्हणतात, बसलोय काय आपण? रम्या म्हणते, का? तर वसू आत्या म्हणतात, आता जर चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तर वेळ का घालवायची, आतापासूनच सुरुवात करूया. दोघींचाही आनंद काही गगनात मावत नसतो आणि म्हणूनच गाण्यातून व्यक्त होत दोघीही म्हणतात, टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते पोटात, असं म्हणत दोघेही खूप खुश होतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आर्याने खूप छान चहा बनवलेला असतो. आता मानिनीताई चहाचं कौतुक करत म्हणतात, वा, खरंच खूप छान चहा बनवलायस, मुलीला छान चहा बनवता येतो बरं का, असं म्हणत मानिनीताई आर्याचं कौतुक करतात. आणि त्याचवेळी मानिनीताईंच्या फोनचा आवाज येतो. मानिनीताई म्हणतात, माझाच फोन वाजतोय का? तर जीवा म्हणतो, हो, रिंगटोनचा आवाज तर तुझ्याच फोनचा आहे. तर त्यावेळी आर्या म्हणते, मी आणते हा आई. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, नाही, नको, अगं तू धावपळ नको करूस, यांचाच फोन असेल, मी आलेच, असं म्हणत मानिनीताई चहा पितच आता फोन घेण्यासाठी निघून जातात. तर त्यानंतर आर्या जीवाला म्हणते, जन्मेजय, तू चहा पी ना. तर त्यावेळी जीवा आर्याला विचारतो की तू 2च कप चहा केलायस का? तर आर्या म्हणते, जास्त करायला हवा होता का? तर जीवा नंदिनीकडे पाहत म्हणतो, नाही अगं, ठीक आहे, तू चहा बनवलास तोच खूप आहे, पण काही हरकत नाही, मी आणि नंदिनी चहा शेअर करू, असं म्हणत आता कप बशीमध्ये दोघांच्याही सवयीप्रमाणे ती चहा प्यायला घेतात. परंतु यामुळे आर्याला मात्र खूप राग आलेला असतो. तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते, आता मला सुद्धा चहा पिवा असं वाटतोय. तर त्यावेळी जीवा म्हणतो, बघितलंस, राहू देत, आता हा घे, असं म्हणत जीवा स्वतःच्या कपातील चहा आर्याला देत असतो. त्यावेळी आर्या म्हणते, नाही, नको, अगोदर तू पिऊन घे आणि शेवटचा घोट जरी माझ्यासाठी ठेवलास ना तरी काही हरकत नाही. आता आर्याचं हे बोलणं ऐकून जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. ते दोघंही एकमेकांकडे पाहतात. तर यावर उपाय म्हणून नंदिनी जीवाला म्हणते, आपण एक काम करूयात का? तर जीवा म्हणतो, बोल. नंदिनी म्हणते, तुम्ही हा कप तिला देऊन टाका आणि त्यानंतर आपण. तर जीवा म्हणतो, आपण एकाच बशीतून चहा शेअर करूया, एकाच बशीतून चहा पिऊयात, नाही का? आता या दोघांचं प्रेम पाहून पुन्हा आर्याचा जळफळाट होतो, कारण आर्याचा प्लॅन पुन्हा एकदा नंदिनीने उधळून लावलेला असतो. आता जीवा लगेच त्याचा कप आर्याला देतो आणि त्यानंतर जीवा आणि नंदिनी एकाच बशीतून चहा शेअर करतात. आणि आर्या मात्र त्या दोघांकडे खूप रागाने पाहत असते, कारण आर्याला हे अजिबातच आवडत नाही. आता चहा पिऊन झाल्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो की मी आलोच. तर त्यावेळी आर्या पुन्हा एकदा संधी साधत म्हणते, तू कुठे बाहेर निघालायस का? चल ना, मी गाडी आणलीच आहे, मी तुला सोडेन ना. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, अगं तू कुठे त्यांना सोडणार आहेस, ते रनिंगसाठी जात आहेत आणि कसं आहे ना, ते धावत असताना त्यांच्या कोणी मागे मागे केलं ना तर त्यांना ते अजिबातच आवडत नाही, असं म्हणत नंदिनी हसतच आर्याला या सगळ्या गोष्टी सांगण्याचा समजावण्याचा प्रयत्न करत असते. तर जीवा म्हणतो की मी आलोच, असं म्हणत जीवा आता तिथून निघून जातो. आता नंदिनी आर्याला म्हणते, बरं चल, चहा खरंच खूप छान झाला होता हा, आणि असाच चहा अधूनमधून करत जा. आता आर्या नंदिनीकडे पाहते पण ती तिच्याशी काहीच बोलत नाही. आता नंदिनी चहाचे कप वगैरे ठेवण्यासाठी किचनमध्ये निघून जाते. तर इकडे वसू आत्या आणि रम्या आर्याकडे पाहत असतात.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्याची परीक्षा झालेली असते. आता परीक्षा झाल्यानंतर पार्थ तर तिथेच तिला घेण्यासाठी असतो. आता पार्थ लगेच काव्याला घेतो आणि काव्याला पहिला प्रश्न करत म्हणतो, कशी गेली आहे परीक्षा, पेपर कसा गेलाय? तर त्यावेळी काव्या खुश होत म्हणते, खरंच खूप छान गेला पेपर. म्हणजे दरवेळी क्लासच्या टेस्टमध्ये कुठेतरी माझा एखादा प्रश्न सोडवायचा राहायचा, एखादा आन्सर मी तसाच ठेवायचा आणि त्यानंतर मला आठवायचं की इथे तर माझं चुकलं आहे आणि मग सगळे मी जे काही मार्क केलेले असायचे ते सगळ्या चुकायच्या. त्यामुळे यावेळी मी तसं काहीही केलेलं नाही. अगदी प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर पुन्हा पुन्हा क्रॉस चेक केलंय आणि अगदी पेपर व्यवस्थित गेला आहे. आजचा पेपर खरंच खूप छान गेला. आता हे ऐकून पार्थही खुश होतो आणि म्हणतो, गुणाची गती व्यायामाची. तर त्यानंतर काव्या म्हणते, ते तर मी आहेच, पण आता कुठे जायचंय? तर पार्थ म्हणतो, आता आर्याला भेटायला जायचंय. तर काव्या पाहते तर खूप वेळ असतो. म्हणूनच काव्या पार्थला म्हणते, आपण कुठेतरी फिरायला जाऊयात का? म्हणजे आर्याला भेटायला जायला आपल्याकडे खूप वेळ आहे. मग तोपर्यंत आपण मरीन किंवा वर्ली सीपेस असं कुठेतरी जाऊयात का? तर पार्थ म्हणतो, पण पुन्हा भिजलात तर मग मला आई? तर त्यावेळी काव्या म्हणते, नाही, मी भिजणार नाही. मी तुम्हाला प्रॉमिस करते, जर आपण तिथे गेलो आणि जर तिथे पाऊस असेल तर आपण गाडीतून खाली उतरणार नाही, प्रॉमिस. परंतु जर पाऊस नसेल तर मग आपण गरमागरम मीठ, मसाला, लिंबू लावलेलं कणीस खाऊयात, त्यानंतर कॉफी पिऊयात आणि खूप छान एन्जॉय करूयात. म्हणजे आपण दोघंही एकमेकांसाठी वेळ द्यायचा आहे, असं म्हणत खूप छान असं काव्याने प्लॅन केलेला असतो. आता काव्या पार्थला मनवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, प्लीज 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 आपण जाऊयात ना. तर त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, देवाने तुम्हाला बनवल्यानंतर तुमच्यासारखा पीस बनवणं बंद केलंय, माहीत आहे ना तुम्हाला? तर त्यावेळी काव्या म्हणते, हो, हे तर मला माहीत आहे. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, चला ना. तर पार्थ म्हणतो, हो निघूयात, असं म्हणत दोघंही आता बाहेर फिरायला निघालेले असतात. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, अहो पण कणीस खाल्लेलं चालतं का? मी विचारू का आर्याला फोन करून? तर पार्थ म्हणतो, विचारा ना. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की आर्यासुद्धा आता घरी जायला निघालेली असते. परंतु त्याचवेळी रम्या आर्याला आवाज देते आणि म्हणते, आर्या. तर त्यावेळी आर्या मागे वळून पाहते तर वसू आत्या आणि रम्या त्या ठिकाणी असतात. आता रम्या आणि वसू आत्या आर्याकडे येतात. आता रम्या आर्याला म्हणते, हाय, कशी आहेस? परंतु आर्या काहीच बोलत नाही. तर त्यावेळी रम्या नाटक करत आर्याला म्हणते, सॉरी, त्या दिवशी जे काही घडलं त्यासाठी खरंच सॉरी. आणि त्या दिवशी आमच्याकडून विषय खूपच ताणला गेला. खरंच माफ करशील ना आम्हाला? कारण आता आम्ही आमची चूक सुधारतोय. ही घे ना, ही तुझ्यासाठी आम्ही काही फळं आणली आहेत, अगं घे ना. परंतु आर्या काही घेत नसते. तर वसू आत्या म्हणतात, अगं घे, त्यामध्ये पपई नाही आहे ना गं? रम्या, त्यात पपई नाही आहे ना? तर रम्या म्हणते, नाही नाही, पपई त्यामध्ये नाही आहे. आणि खरंच त्या दिवशी जे काही घडलं ते आमच्या हातून घडलं, पण आम्हाला तसं खरंच काही करायचं नव्हतं, पण आमच्या हातून चूक घडली, त्यासाठी खरंच आम्ही सॉरी बोलतोय. पण आता आम्हालाही कळालंय की तू प्रेग्नेंट आहेस. तर वसू आत्या म्हणतात, हो, आणि आम्हाला आता हेही कळालंय की त्या बाळाचा बाप नक्की कोण आहे, हो की नाही? असं म्हणत वसू आत्या आर्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आर्या मात्र त्या दोघांना कोणत्याच गोष्टींची चाहूल लागू देत नाही. आर्याला या दोघींचाही खूप राग येत असतो. तर त्यानंतर रम्या आर्याला म्हणते, आर्या जाऊ देत ना गं, सोड ना तो सगळा विषय. असं म्हणत रम्या हात पुढे करत आता आर्याला विचारते, फ्रेंडशिपसाठी आर्यासमोर तिने हात पुढे केलेला असतो. परंतु आर्या काही रम्याशी फ्रेंडशिप करायला तयार नसते. ती काही रम्याला हात मिळवत वगैरे नसते. तर त्यावेळी वसू आत्या म्हणतात, कर ग फ्रेंडशिप, बघ, तू जर आमच्याशी फ्रेंडशिप केलीस तर मग तुला जे हवंय ते मिळवून देण्यासाठी आम्ही तुला मदत करू. तर त्याचवेळी त्या ठिकाणी मानिनीताई आलेले असतात. तर इकडे आर्या वसू आत्या आणि रम्या या दोघींनाही प्रश्न करत म्हणते, काय हवंय मला? तर वसू आत्या म्हणतात, ते तर तुलाच माहीत असेल ना? तर त्यावेळी रम्या म्हणते, हो, या सगळ्या गोष्टी तर तुला माहीतच असतील की तुला नक्की काय हवंय. तर त्याचवेळी मानिनीताई आर्याला आवाज देत म्हणतात, आर्या. आता मात्र रम्या लगेच तिचा हात मागे घेते. तर मानिनीताई आर्याला विचारतात, काय ग निघालीस? तर आर्या म्हणते, हो, क्लिनिकला जायचं आहे, आज काव्या भेटणार आहे. तर मानिनीताई म्हणतात, हो मग चालेल, काही हरकत नाही, तू निघ, पण हो अधूनमधून येत जा हा. तर आर्या म्हणते, हो येईल, येते मी. असं म्हणत आता आर्या क्लिनिकसाठी निघालेली असते. तर त्यानंतर मानिनीताई, वसू आत्या आणि रम्या या दोघींसमोर हात जोडतात
आणि म्हणतात, मी हात जोडते, या मुलीच्या तरी आयुष्याशी खेळवू नका, कारण या मुलीने अगोदरच खूप काही सोसलं आहे. असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात, कारण या दोघांचे डावफेच मानिनीताईंना अगदी बरोबर माहीत असतात. तर वसुहत्या म्हणतात, काय आम्ही काय केलंय? रम्या का आम्ही काय केलंय? तर त्यावेळी रम्या रागानेच म्हणते, आज जर मामी मध्ये आली नसती तर कदाचित त्या आर्याने फ्रेंडशिपसाठी हातात हात दिला असता. तर त्यावेळी वसुहत्या रम्याला म्हणतात, रम्या, जे काही करशील ते अगदी जपून कर, कारण ही आर्या तुला दिसते तशी नाहीये. ती नंदिनीपेक्षा हुशार आणि काव्यापेक्षा तिखट आहे, हे विसरू नकोस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ आणि काव्या आता आर्याच्या घरी आलेले असतात. तर त्यावेळी पार्थ आर्याला म्हणतो, आर्या अगं आता तरी सांग, म्हणजे ज्यावेळी डॉक्टरांनी यांना चेक केलं होतं त्यावेळी ते म्हणाले होते की वेळेच्या अगोदर यांची डिलिव्हरी करावी लागेल, परंतु आता तू क्लिनिकमध्ये चेक केलंयस आणि आता आपण घरी आलोय तरीसुद्धा तू काहीच सांगत नाहीयेस. आर्या अगं सांग ना, ऑल ओके आहे ना, सगळं काही ठीक आहे ना? आर्या प्लीज सांग ना, जे काही असेल ते सांग. तर त्यावेळी आर्या म्हणते ओके. तर पार्थ म्हणतो काय? तर आर्या म्हणते फॅन्टॅस्टिक. आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. काव्या म्हणते काय? एक मिनिट, मला एक सांग आर्या, काय म्हणतेस तू नक्की? म्हणजे आम्हाला जे रिपोर्ट मिळाले होते त्यांचं काय? म्हणजे ते रिपोर्ट? तर त्यावेळी आर्या म्हणते रिपोर्ट अगदी करेक्ट आहेत. त्या रिपोर्टमध्ये काय म्हणालंय की होऊ शकते, होईलच असं म्हटलं नाहीये. काव्य, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा आपण स्वतःची काळजी घ्यायची, आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल. म्हणजे पोटात दुखत असेल, पाणी जात असेल किंवा उभंच राहायला जमत नाहीये, घामाघूम व्हायला होतंय, ह्या जर सगळ्या गोष्टी घडत असतील तर तू लगेच मला कॉल करायचा आहे, अगदी अर्ध्या रात्री सुद्धा. तर त्यावेळी पार्थ म्हणतो ओके, पण डॉक्टर म्हणाले होते की काव्याला बेड रेस्ट. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, ओ नाही हा देशमुख, प्लीज असं काही नको, मी खरंच बेड रेस्ट वगैरे नाही करू शकत, प्लीज प्लीज हा विषय आता नका काढू. तर त्यानंतर काव्या आर्याला सुद्धा तेच म्हणते की आर्या प्लीज मी बेड रेस्ट वगैरे करू शकत नाही. तर त्यानंतर काव्या पार्थला म्हणते, अहो आत्ताच माझी प्रिलिम्स झाली आहे, आता माझी मेन्ससुद्धा येईल आणि आता मी बेड रेस्ट करणं योग्य आहे का? प्रिलिम्समध्ये फक्त टिक करावी लागते, झालं ते, परंतु मेन्स एक्झाममध्ये लिहावं लागतं. ओ देशमुख, नाही नाही, मला बेड रेस्ट घेऊन चालणार नाही. तर पार्थ म्हणतो काव्या पण. तर त्यावेळी काव्या म्हणते पण नाही बिन नाही, प्लीज देशमुख प्लीज माझं ऐका. तर त्यानंतर काव्या आर्याला म्हणते, आर्या कालपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत चालू होत्या, अगदी सुरळीत चालू होत्या, कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नव्हता. कालपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळत होते मी, म्हणजे माझी हेल्थ, माझा अभ्यास, माझं कुटुंब आणि अगदी सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित हँडल करत होते. एकाच वेळी दोन दोन गोष्टी मी अगदी व्यवस्थित हँडल करत होते. माझं बाळ आणि माझं करिअर, या दोन्ही गोष्टी मी अगदी व्यवस्थित सांभाळत होते. पण आता अचानकच सगळेजण असं म्हणायला लागलेत की आराम कर आराम कर. आता सगळेजण असं बोलतायत, त्यामुळे मला तर काही कळतच नाहीये की मी नक्की काय करू. आणि या सगळ्यामुळे मला असं वाटतं की सगळेजण माझ्यावर पहारा देत आहेत आणि या सगळ्यामुळे खूप दडपण येतं. खरं सांगायचं तर मी एका वेळी दोन गोष्टी अगदी व्यवस्थित हँडल करू शकते, मला काहीच त्रास होत नाहीये. मी माझं बाळ आणि माझा अभ्यास हे सगळं काही हँडल करू शकते, पण तरीसुद्धा घरचे मला एकच गोष्ट निवड असं का बोलतायत मला काहीच कळत नाहीये. काव्या खूप पॅनिक झालेली असते. पार्थ काव्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पार्थ काव्याला म्हणतो, तुम्हाला कोणीही एकच गोष्ट चॉईस कर असं म्हणत नाहीये, फक्त एक्स्ट्रा काळजी घ्या असं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. हे बघा काव्या, मी तुम्हाला कसं समजावू मला कळत नाहीये, परंतु प्रत्येक वेळी या सगळ्या गोष्टींच्या मागे धावणं योग्य नाही असं आम्हाला म्हणायचंय. हे बघा, एका वेळी जर आपण फुट्याची वही जर हातावर फिरवत असू आणि त्यावेळी जर ती पडली तर आपण ती पुसून पुन्हा एकदा हातावर घेऊ शकतो, पण समजा त्या ठिकाणी काचेचा गोळा असेल तर तो आपण हातावर फिरवू शकतो का? असं म्हणत पार्थ काव्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो काचेचा गोळा हा सांभाळूनच न्यावा लागेल ना, तो जर पडला तर काय होऊ शकतं हे आपल्याला माहीत आहे ना. मग मला सांगा की ह्या एक्स्ट्रा काळजीला तुम्ही एकाच गोष्टीची निवड करणं असं का म्हणताय? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, कोणी येणार तर नाही ना आपल्यामध्ये? तर जीवा म्हणतो येणार. आता मात्र नंदिनी घाबरते आणि विचारते कोण? तर त्यावेळी जीवा हसतच म्हणतो आपलं बाळ. तर त्यावेळी नंदिनी शंका व्यक्त करत म्हणते की जिच्या पोटात आपलं बाळ आहे ती आर्या. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. तर दुसरीकडे जीवाला पार्थ प्रश्न करत म्हणतो, नंदिनीची प्रेग्नेन्सी व्यवस्थित सुरू आहे ना, ऑल ओके ना? त्यावेळी जीवाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे काव्या
नंदिनीला म्हणते, आईच्या पोटातल्या आरुशी तू गप्पा मारायचीस, मग तुझ्या पोटातल्या बाळाशी तू गप्पा का मारत नाहीयेस? आता मात्र नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. तर आता काव्याच्या या प्रश्नाचं नंदिनी काय उत्तर देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.